मित्रांनो, 2 दिवस गुगल मीटवरती मी 2 मीटिंग घेतल्या. त्यावेळेला पहिल्या दिवशी 52 विद्यार्थी जॉईन झालेले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगला 32 विद्यार्थी जॉईन झाले होते. मला असं वाटलं होतं की पहिल्या दिवशी 52 झाले म्हणजे दुसऱ्या दिवशी 100 तर होतील. 12वी सायन्स अ आणि 12वी आर्ट या सर्व विद्यार्थ्यांची संख्या जर आपण गृहीत धरली तर कमीत कमी 200 तरी मुलं आपल्या मीटिंगला जॉईन होणं गरजेचं होतं. नेमकी काय समस्या आहे याची काही कल्पना नाही. सोमवारी आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवले की सर्व विद्यार्थ्यांचे नंबर, गाववाईज नंबर प्रत्येक विषय शिक्षकाला द्यायचे आणि त्या विषय शिक्षकांना आपल्या ग्रुपला किंवा आपल्या मीटिंगला नसलेल्या विद्यार्थ्यांना फोन करून त्यांची समस्या जाणून घ्यायची. माझ्या 2 मीटिंगला बहुसंख्य विद्यार्थी नसल्यामुळं आणि त्या मीटिंगमध्ये मी जो टॉपिक शिकवला त्या टॉपिकपासून इतर आपले विद्यार्थिनी वंचित राहू नयेत. त्या तासाला पारखे झालेले विद्यार्थी त्यांचा ठिकाणी तोटा होऊ नये या हेतूनं मी कालच्या 2 मीटिंगला, परवाच्या म्हणजे गुगल मीटवर घेतल्या 2 मीटिंगला जो टॉपिक शिकवला त्याच टॉपिकचा मी आता पुन्हा व्हिडिओ करत आहे. कारण कोकरूडच्या भागामध्ये 2-3 दिवस झालं लाईट नव्हती, त्यामुळं मुलांचे कदाचित मोबाईलही कदाचित चार्जिंग नसतील. कारण आपला भाग डोंगरी भाग असल्यामुळं बऱ्याचशा समस्या आहेत आणि व्हिडिओ तरी मुलं बघतील, लाईट आल्यानंतर व्हिडिओ बघतील, रेंजमध्ये गेले जाऊन एक व्हिडिओ पाहतील, व्हिडिओ ऐकतील मुलं. हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मी माहितीपत्रक हा टॉपिक मी पुन्हा व्हिडिओ त्याचा तयार करून तुमच्यापर्यंत मी पाठवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज माझा जो तास होता 7 ते 9, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असल्यामुळं ध्वजवंदनासाठी आम्ही विद्यालयामध्ये गेलेलो होतो आणि त्यामुळं मला सकाळी 7 ते 8चा तास आजचा मीटिंग आपली घेता आली नाही आणि तीच मीटिंग मी उद्या 8 ते 9 या वेळेमध्ये ठेवलेली आहे. त्या मीटिंगला येत असताना म्हणजे हजर होत असताना किंवा जॉईन होत असताना मुलांनी कसं जॉईन व्हायचं, कारण तुम्ही सर्वांनी गुगल मीट हे ॲप तुम्ही डाउनलोड करा, कारण तिथं डाटा काही जात नाही. झूमवरती डाटा भरपूर जातो. हे आमच्यापेक्षा तुम्हा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना ज्ञात आहे किंवा माहिती आहे, त्याची कल्पना आहे तुम्हाला. आणि शासनानंच आता गुगल मीटवरून विद्यार्थ्यापर्यंत पोचा, विद्यार्थ्या ठिकाणी तुम्ही मीटिंग घ्या असं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. म्हणून आम्ही ठराविक शिक्षकांनी गुगल मीटवरून आपला मीटिंग घ्यायचं ठरवलं आणि बाकीचे सुद्धा शिक्षक नंतर घेतील. पण सर्वांनी तुम्ही विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, गुगल मीट हे ॲप तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या विषयाचे तास असतील ते सर्व तुम्ही अटेंड करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आलाच, आवाज येत नसेल किंवा आता मी जसं प्रेझेंटेशन करतोय ते माझं प्रेझेंटेशन तुम्हाला म्हणजे दिसत नसेल, हे तुम्ही सर्व जर तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला समजणार नाही. आणि ज्या वेळेला माझी मीटिंग सुरू होते त्यावेळेला मीटिंगच्या लिस्टमध्ये संजय पाटील हे दुसरे नाव असतं आणि त्याच्या डाव्या साईडला माझा फोटो आहे. त्या संजय पाटील त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर पुढे त्या क्लिक केल्यानंतर पुढे एक पिन सारखं एक चिन्ह येते. त्या पिन सारख्या चिन्हावरती तुम्ही तिथं लगेच क्लिक केलं की माझं प्रेझेंटेशन तुम्हाला पाहायला मिळेल. जर स्क्रीन दिसत नसेल किंवा माझा आवाज येत नसेल तर तुम्ही चॅटमध्ये मला कमेंट करून सांगू शकता आणि ते कमेंट करून तुम्ही सांगितलं तर मला समजेल. मी खरोखर 2 दिवस मी पाहिलं की माझे विद्यार्थी किंवा आमचे विद्यार्थिनी का हजर झाले नाहीत. आणि मग एवढे सर्व विद्यार्थिनी जर आपल्या मीटिंगला गैरहजर राहत असतील तर आपण जो टॉपिक शिकवला त्या टॉपिकपासून ते सर्व वंचित राहतील. कारण तो टॉपिक महत्त्वाचा आहे. उपयोजित मराठी या विभागातील हा टॉपिक आहे.
कारण या टॉपिकवरती कदाचित जर नवीन नियोजनाप्रमाणे जर विचार जातील कदाचित 10-15 सुद्धा प्रश्न म्हणजे गुणाचा प्रश्न विचारला जाईल असं मला वाटतंय. कारण जर कृती 2 प्रकारे कृती विचारली जाऊ शकेल. जे विद्यार्थी हजर होते, पहिल्या दिवशी हजर होते, दुसऱ्या दिवशी हजर होते मीटिंगला, त्या विद्यार्थ्यांची रिव्हिजन होईल आणि त्यांना माहीत आहे की पहिल्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की आपणाला कशा पद्धतीनं कृती विचारली जाईल. दुसऱ्या मीटिंगमध्ये तेच सांगितलं. आता तिसऱ्या मीटिंगमध्ये मात्र आपणाला वेगळ्या पद्धतीनं कृती विचारली जाऊ शकते आणि ती सर्वात महत्त्वाची कृती आपली असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थी कारण आपले आजचे गुण आहेत, मराठी विषयामध्ये टॉपमोस्ट मार्क्स पडतात त्याला, कारण आपण आयडिया म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि परीक्षकांना नेमकं काय हवं आहे किंवा बोर्डाला नेमकं काय हवं आहे त्या पद्धतीनं आपण देतो आणि त्यामुळं आपल्या विद्यालयातील बहुसंख्य मुलामुलींना मराठी विषयामध्ये चांगले मार्क्स पडतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. तुम्ही सर्वांनी एक पेज नंबर 94 बघा आणि त्या 94 पेजवरती आपल्या पाठाचं नाव आहे उपयोजित मराठीतील माहितीपत्रक. हा व्यवसाय आहे. माहितीपत्रक तयार करणं सध्याच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये, व्यापारीकरणाच्या युगामध्ये हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे. अभ्यास मंडळाचं उद्दिष्ट, अभ्यास मंडळाचा हेतू हाच आहे की सध्याच्या मुलांना कोणकोणती क्षेत्र उपलब्ध आहेत, त्यातील ठराविक क्षेत्राचा तर त्यांना परिचय करून देऊया, त्याची जाणीव करून देऊया आणि हे जाणीव करून दिल्यानंतर त्यातील ठराविक विद्यार्थी जर तयार झाल्यात आणि त्या क्षेत्रामध्ये मित्रांनो त्या चमकलेत तर अभ्यास मंडळानं हे माहितीपत्रक हा टॉपिक अभ्यासाला ठेवला, त्याचं सार्थक झालं, त्याचं हेतू, त्याचं उद्दिष्ट सार्थ झालं असं होईल. म्हणून सध्याचं जग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये या जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालेला आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा कोणतीही गोष्ट घेत असताना किंवा कोणताही व्यवहार करत असताना खूप चिकित्सकपणे, खूप चौकस बुद्धीनं व्यवहार करत असतो. हे जागतिकीकरणामुळे किंवा व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चिकित्सक आणि तो चौकस झालेला आहे. आणि कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दल सखोल माहिती हवी असते. कोणताही व्यवहार असू दे, टीव्ही घ्यायचा असू दे, रेडिओ घ्यायचा असू दे, आपल्या घरामध्ये आपला लॅपटॉप घ्यायचा असू दे, आपल्याला मोबाईल घ्यायचा असू दे, आपल्या घरामध्ये आपल्याला AC बसवायचा असू दे, आपल्या घराला कलर द्यायचा असू दे, आपल्या घराचं बांधकाम करणं असू दे, बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू खरेदीचं काम असू दे, कपडे घेणं असू दे, या सर्वांच्या बद्दल कोणताही व्यवहार करत असताना सध्याच्या लोकांना त्या व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते, इत्थंभूत माहिती हवी असते आणि बारीक सारीक तपशील त्यांना हवा असतो. त्या व्यवहारातील सर्व बारीक सारीक तपशील त्या सध्याच्या लोकांना हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांनी हवीच असतं आणि हा तपशील जर त्यांना घर बसल्या मिळाला आणि तो लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना तो हवाच असतो. लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखलेले. आता लोकांची मानसिकता काय आहे, लोकांना कशाची गरज आहे, लोकांना कशाची निकड आहे, लोकांना काय नेमकं पाहिजे, ही लोकांची मानसिकता या उत्पादकांनी, विक्रेत्यांनी, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी, सामाजिक संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी, आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांनी ही ओळखलं आणि ही लोकांची मानसिकता पूर्ण करण्यासाठी निरनिराळ्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. व्यावसायिकांनी निरनिराळ्या मार्गाचा अवलंब केला, उत्पादकांनी निरनिराळ्या मार्गाचा अवलंब केला आणि ह्या वेगवेगळ्या मार्गापैकीच अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणजे माहितीपत्रक आहे. आता ह्या माहितीपत्रकाचं स्वरूप कसं आहे, खाली मुद्दा आहे बघा, 94 पानावरती मुद्दा आहे बघा, माहितीपत्रकाचं स्वरूप. आता हे माहितीपत्रक म्हणजे नेमकं स्वरूप त्याचं कसं आहे तर पहा, माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक म्हणजे नेमकं काय
तर एखाद्या वस्तूची, एखाद्या उद्योगाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारं परिचयात्मक पत्रक होय. माहिती पत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे. माहिती पत्रक म्हणजे नेमकं काय? तर सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत, ग्राहकांच्यापर्यंत वेगवेगळी उत्पादनं, वेगवेगळ्या सेवा करणाऱ्या संस्था आणि वेगवेगळ्या इतर एक काही सामाजिक संस्था आहेत, या संस्था लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक साधन आहे. नवनव्या योजनाकडे देशामध्ये, समाजामध्ये किंवा शासनाच्या नवनव्या योजना असतात, त्या योजनांच्याकडे लोकांचं लक्ष आकर्षित व्हावं, त्या योजना लोकांच्यापर्यंत पोचाव्यात. वेगवेगळी उत्पादनं आहेत, त्या उत्पादनाकडे लोकांना ऐकायला यावं. वेगवेगळ्या संस्था आहेत, या लोकांच्याकडून लोकांनी या ज्या संस्था आहेत किंवा उत्पादनं आहेत, योजना आहेत, या योजनांच्याकडे लोकांनी डोकावून पाहावं, यासाठीची एक छोटी खिडकी आहे माहिती पत्रक. ही छोटीशी खिडकी आहे ग्राहकांच्यासाठीची. त्या उत्पादनांच्याकडे पाहण्यासाठी, संस्थाकडे पाहण्यासाठी, वेगवेगळ्या नवनवीन योजनांच्याकडे पाहण्यासाठीची ही एक खिडकी आहे. आणि जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आव्हान असते. जनमत आकर्षित करण्यासाठी ग्राहकांचं मन आकर्षित करण्यासाठी जे जाहीर हे आव्हान म्हणजेच हे आपले माहिती पत्रक असतं. माहिती पत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. आता माहिती पत्रकामुळे काय होतं? माहिती देणारा आणि माहिती घेणारा, माहिती देणारा उत्पादक असेल, माहिती देणारी संस्था असेल, माहिती देणारा एखादा विक्रेता असेल, माहिती देणारा एखादा व्यावसायिक असेल, माहिती देणारी एखादी सामाजिक संस्था असेल, एक शैक्षणिक संस्था असेल, ही देणारी झाली. आणि ती माहिती घेणारे जे ग्राहक आहेत, ते माहिती घेणारे जे लोक आहेत, यांच्यामध्ये माहिती पत्रकामुळे एक नातं निर्माण होतं. आणि त्यामध्ये पहा की माहिती पत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. आता माहिती पत्रक हे लिखित स्वरूपात आहे आणि हे लिखित स्वरूपात असल्यामुळं ते ग्राहकाकडे कायमस्वरूपी उपलब्ध राहतं. ज्या ज्या वेळेला त्याची गरज भासेल त्या त्या वेळेला तो घेऊन तो वाचू शकतो, त्याचा आधार घेऊ शकतो, त्या माहिती पत्रकाच्या आधारे व्यवहार करू शकतो, त्या माहिती पत्रकाच्या आधारे आपली कृती करू शकतो. आणि माहिती पत्रक हे कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकापर्यंत घर बसल्या पोहोचवता येतं. आणि माहिती पत्रकामुळे कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन असेल, आपल्या संस्थेविषयी माहिती असेल, आपल्या समाजसेवेविषयी माहिती असेल, ही किंवा आपल्या जे उत्पादन आहे त्या उत्पादनाविषयी माहिती असेल, आपल्या व्यवसायाबद्दल माहिती असेल, ती माहिती त्यांना घर बसल्या पोहोचवता येते. माहिती पत्रकाचं स्वरूप, माहिती पत्रकाचा फायदा. माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचं कार्य आणि माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहिती पत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कटता व औत्सुक्य जागी झाली पाहिजे. आणि ही माहिती पत्रक वाचताच, माहिती पत्रक पाहताच लोकांच्या मनामध्ये त्या उत्पादनाविषयी, लोकांच्या मनामध्ये त्या शिक्षण संस्थेविषयी, लोकांच्या मनामध्ये त्या सामाजिक संस्थेविषयी, लोकांच्या मनामध्ये त्या आर्थिक मदत करणाऱ्या संस्थेविषयी एक उत्सुकता, उत्कंठता, औत्सुक्य निर्माण झाली पाहिजे. ही की समजावे माहिती पत्रकाचा हेतू साधा. आणि हे असं जर निर्माण झालं, लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, लोकांच्या मनामध्ये एक उत्कंठता, कुतूहल, औत्सुक्य निर्माण जर झालं, तर माहिती पत्रक तयार करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट, माहिती पत्रक तयार करण्याच्या पाठीमागचा हेतू साध्य झाला, सफल झाला असं म्हणता येईल. या पॅरेग्राफमध्ये आपण माहिती पत्रकाचं स्वरूप बघितलं. कदाचित एखाद वेळेला या कृती पत्रिकेमध्ये माहिती पत्रकाचं स्वरूप स्पष्ट करा अशी कृती येईल. आणि ती कृती तुम्हाला आल्यानंतर मी तुम्हाला माझं लेक्चर म्हणजे जी पहिली मीटिंग झाली किंवा दुसरी मीटिंग झाल्यानंतर काही मी लिखित प्रती पाठवली, त्या तुम्हाला लिहून घ्यायला सांगितले. तुम्ही त्या लिहून घ्या, त्याच्या प्रिंटा काढा. आणि आता माहिती पत्रकाचं स्वरूप जर अशी कृती आली तर तिला प्रस्तावना काय लिहायची. जर या पाठावरती कृती कोणतीही येऊ दे, जर समजा माहिती स्वरूप अशी जर कृती आली तर मी सांगतोय तीच या ठिकाणी प्रस्तावना लिहायची.
पण मी नंतर तिसऱ्या आपल्या लेक्चरमध्ये तिसऱ्या मीटिंगमध्ये मी जे शिकवणार आहे त्याला मात्र प्रस्तावना लिहायची गरज नाही. दुसऱ्या तासापर्यंत जी मीटिंग घेतली तिथंपर्यंत मात्र मी सांगतोय तशी प्रस्तावना लिहायची, भाग लिहायचा. आणि मग नंतर आपल्याला माहितीपत्राचं स्वरूप विचारलं असलं माहिती स्वरूपाचं स्वरूप लिहायचं आणि शेवटी एखादी पॅराग्राफ करून आपली कृतीचं उत्तर संपवायचं. असं जर आपण स्टेप बाय स्टेप जर एखादी आपली कृती जर सोडवलीत तर आपणाला अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स पडतात, किंबहुना आपणाला पैकीच्या पैकी सुद्धा मार्क्स पडू शकतात. म्हणून आपण एक करायचं, माहिती पत्रिकेचं स्वरूप हे तुमच्या भाषेमध्ये, मी माझ्या भाषेमध्ये तयार केलेलं आहे, ते तुम्ही नंतर लिहून काढून वाचा. एक वेळ 2 वेळ वाचलं की ते आठवणीमध्ये राहणार आहे. आणि त्याच्यानंतरचा भाग आहे तो माहिती पत्रकाची गरज. माहिती पत्रकाची गरज कुणाकोणाला आहे? सध्या ह्या जागतिकीकरणाच्या युगामुळे, व्यापारीकरणाच्या युगामुळे प्रत्येक उत्पादकाला, प्रत्येक संस्थेला माहिती पत्रकाची गरज आहे. प्रत्येक व्यावसायिकाला माहिती पत्रकाची गरज आहे. पहा, माहिती पत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळावर, म्हणजे फळांचा व्यापार करणारी व्यक्ती ते भाजीच्या विक्रेत्यापासून, फळा विकणाऱ्या, भाजीपाला विकणाऱ्यापासून ते थेट लक्षावधीचे रुपयांची आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची आवश्यकता भासते. म्हणजे कोट्याचा व्यवहार करणारा व्यापारी असू दे आणि साधी भाजी विकणारा, फळं विकणारा व्यापारी असू दे, या सर्वांच्या पासून प्रत्येकाला माहिती पत्रकाची गरज आहे. दिवाळीचे फराळ असेल, रेडीमेड कपडे असतील, साड्या असतील, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामुग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादीची माहिती पत्रके पाहावयास मिळतात. आणि इत्यादीची सर्व माहिती पत्रके आपल्याला पाहावयास मिळतात. आपण दुकानात गेल्यानंतर एखादा दुकानदार लगेच सांगतो की अरे हे माझं दुकान असं आहे, त्याची माहिती पत्रक हे बघ, हे पॅम्पलेट घे. आपण त्याला पॅम्पलेट म्हणतो, पण ती त्याची माहिती जे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. एखाद्या दूध संस्थेमध्ये आपण जर गेलो तर दूध डेअरीवाला लगेच आपल्याकडे पॅम्पलेट देत असतो, कारण त्याला लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, आपल्या उत्पादनाला पोहोचवायचं आहे. आपल्या उत्पादनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय आहे हे लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि आपलं उत्पादन घेतल्यानंतर ग्राहकाचा फायदा कोणता आहे, ग्राहकाचं हित कोणतं होणार आहे, ग्राहकाचा विकास कसा होणार आहे, हे सर्व या ठिकाणी ह्या माहिती पत्रकाद्वारे उत्पादक मंडळी देत असतात, व्यापारी मंडळी देत असतात, व्यावसायिक मंडळी देत असतात. फळांचा, भाज्यांचा व्यापार करणाऱ्या माणसापासून लाखोंच्या गाड्या, करोडोंच्या गाड्यांचा व्यवहार करणाऱ्या माणसापर्यंत माहिती पत्रकाची गरज आहे. पुढे काय सांगितलं पहा, नाट्यगृहे, सिनेमागृह, चित्रपट बघायला सिनेमागृहामध्ये जातो, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्टर, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहिती पत्रकाची गरज असते. आणि ज्या ठिकाणी इतर व्यवहार होत असतात, हॉटेल्स असतील, पर्यटन संस्था असेल, LIC कंपनी असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँका असतील, पतपेढ्या असतील, बचत गट असतील, या सर्वांच्या ठिकाणी त्यांना माहिती पत्रकाची गरज आहे. आता पतसंस्था असेल, बँका असतील, पोस्ट असेल, याच्यामध्ये माहिती पत्रकाची गरज काय? तर त्यामध्ये आमच्या इतरांच्या पेक्षा, इतर पतपेढ्यापेक्षा, इतर पतसंस्थांच्या पेक्षा, बँकेपेक्षा, पोस्टापेक्षा आमच्या पतसंस्थेमध्ये व्याजदर कसा चांगला आहे, आमच्या पतसंस्थेमध्ये रिकरिंगची सोय कशी आहे, आमच्या पतसंस्थेमध्ये ठेवीची सोय कशी आहे, आमच्या संस्थेमध्ये कमीच कागदामध्ये तुम्हाला कर्ज उपलब्ध करून कसं दिलं जातं, आणि कर्जाचा जो या ठिकाणी व्याजदर आहे तो व्याजदर इतरांच्या पेक्षा कमी कसा आहे, हे सर्व या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोचवायचं आणि आपल्या पतसंस्थेची या ठिकाणी लगेच माहिती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, हेच फक्त उद्दिष्ट माहिती पत्रकाचं असतं. लोकांना आपल्या संस्थेकडे आकर्षित करून घ्यायचं, लोकांना आपल्या मालाकडे आकर्षित करून घ्यायचं, लोकांना आपल्या वस्तूकडे आकर्षित करून घ्यायचं. तर हाच फक्त हेतू माहिती पत्रक
तयार करण्याच्या पाठीमागचा असतो. पुढं पहा, कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्र आहेत. यात आता रोपवाटिका असेल, आता मलकापूरच्या आपल्या शेजारी मलकापूर आहे आणि मलकापूरच्या शेजारी एक खूप मोठी रोपवाटिका आहे. 25 ते 30 एकरामध्ये रोपवाटिका आहे. त्या रोपवाटिकेचे जे माहितीपत्रक आहे ते माहितीपत्रक जर आपण त्यालाही माहितीपत्रकाची गरज आहे वाचलं तर त्या रोपवाटिकेची जाहिरात माहिती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये गेलेली आहे. आणि तिथे असणारी जे त्यांची रोपं आहेत या रोपाची या ठिकाणी रोपं कशी आहेत, त्यांचे एकाने जोपं वाढतात कशी, जगतात कशी, हे सर्व या ठिकाणी त्यांनी माहिती त्या माहितीपत्रकामध्ये दिलेली आहे. म्हणून इथं पुढे सांगितलं पहा की जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रकाची आवश्यकता असते. आणि जिथं जिथं लोकांना आकर्षित करायचं आहे, लोकांच्या मनाला आकर्षित करायचं आहे, ग्राहकांना असं आकर्षित करायचं आहे, तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यकच ठरतं. मॉब जमवायचा आहे, लोकांना आकर्षित करायचं आहे, लोकांचा लोंडाच्या लोंडा आणायचा आहे, लोकांच्या मनापर्यंत पोचायचं आहे, लोकांच्या मतामध्ये परिवर्तन करायचं आहे, तिथं तिथं माहितीपत्रकाची गरज असतेच. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य आणि आपणाकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे ते माहितीपत्रकाची गरज हमखास असते. आता आपल्या इतरांच्या पेक्षा आमचं वेगळेपण कसं आहे. आता आम्ही काय करतो बा, 10वीचे निकाल लागला की लगेच आपल्या विद्यालयाची खरी जाहिरात 11वीतून 12वीत गेले आणि 12वीतून पुढं शिक्षण घेण्यासाठी गेलेली मुलं मुली हीच खरी जाहिरात असतात. आणि ते अलिखित असणार हे माहितीपत्रक आपल्या पाठीमागून आलेले आपल्या गावचे किंवा आपल्या नात्यातली मुलं मुली असतात, यांना सांगतात अरे त्या विद्यालयामध्ये तू 11वी सायन्सला ॲडमिशन घे, 11वी आर्टला ॲडमिशन घे. तिथला स्टाफ खरोखर चांगला आहे, तिथली एखादी व्यक्ती खरोखर चांगली असेल तर त्या व्यक्तीविषयी सुद्धा सांगतात की अरे अमुक अमुक शिक्षक खूप चांगले आहेत, स्वभावानं चांगले आहेत, शिकवतात खूप छान, आणि तिथला निकाल सुद्धा ठराविक विषय म्हणजे सर्व विषयांचा उत्कृष्ट असतो. हे सर्व आहेत का तुम्ही, ही आमची जी हे माहितीपत्रक आहेत, ही माहितीपत्रक अलिखित स्वरूपाचे आहेत. पण लिखित स्वरूपाचं माहितीपत्रक त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं पहा की आपल्या त्या संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या व्यवसायाचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या उत्पादनाचं वैशिष्ट्य काय आहे हे सांगायचं असतं. इतरांच्या पेक्षा आमच्या संस्थेचं वेगळंपण काय, इतरांच्या पेक्षा आमच्या विद्यालयाचं वैशिष्ट्य काय आहे, इतरांच्या पेक्षा आमच्या उत्पादनाचं वैशिष्ट्य काय आहे, इतरांच्या पेक्षा आमच्या बचत गटाचं वैशिष्ट्य काय आहे, इतरांच्या पेक्षा आमच्या कापड दुकानचं वैशिष्ट्य काय आहे, इतरांच्या पेक्षा इतर इलेक्ट्रिक साहित्याचं दुकान आमचं आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं वैशिष्ट्य सांगायचं. त्याच्यानंतर पुढं आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा आणि आमच्या इथं जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुमचा फायदा कोणता होईल हे सांगायचं. आमच्या इथं जर तुम्ही वस्तू घेतलीत तर तुमचा फायदा कोणता होईल हे सांगायचं. आमच्या पतसंस्थेतून जर कर्ज तुम्ही घेतलं तर तुमचा फायदा काय होईल हे सांगायचं. आमच्या पतसंस्थेमध्ये आमच्या बँकेमध्ये जर ठेव ठेवली तर तुमचा फायदा कोणता आहे हे तुम्हाला त्यांना सांगायचं. म्हणजेच आपले वेगळेपण, आपलं वैशिष्ट्य, म्हणजे आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी येथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची हमखास गरज असते. आणि या गोष्टी जिथं अधोरेखित करायच्या आहेत तिथं माहितीपत्रकाची हमखास गरज आहे. आपणाला दुसरी एक कृती विचारली जाऊ शकते ती म्हणजे माहितीपत्रकाची गरज स्पष्ट करा. आता हे सांगत असताना मी जे माहितीपत्रकाचे स्वरूप ही जर कृती आली तर जी प्रस्तावना सांगितलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये लिहून दिलेली आहे मी, तीच कृती या ठिकाणी म्हणजे प्रस्तावना तुम्ही लिहायची आणि शेवटी पुन्हा वाक्य लिहायचं. अशा माहितीपत्रकाची गरज खालील संस्थांना, खालील उत्पादकांना लागेल त्या ठिकाणी बघायचं आणि पुन्हा नंतर खाली खरी या ठिकाणी उत्तराला या ठिकाणी सुरुवात करायची. आणि अशा प्रकारे वरील माहितीनुसार जिथे जिथे लोकांना आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रकाची आवश्यकताच असते. जिथे पुन्हा आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य आणि आपल्याकडून ग्राहकांना होणारा फायदा या गोष्टी जिथे तिथे अधोरेखित करायच्या असतात, या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोचवायच्या असतात, तिथं तिथं माहितीपत्रकाची गरज असतेच. 2 कृती आपण बघितल्या. त्याच्यानंतर महत्त्वाच्या सुद्धा पुढच्या कृती महत्त्वाची आहे, माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. आता
आता माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये याच्यामध्ये कृती कदाचित विचारली तर अशी विचारली जाईल. 5 वैशिष्ट्ये आहेत. या 5 पैकी तुम्हाला 2 दिली जातील आणि 2 वैशिष्ट्यांचे तुम्ही माहिती लिहा म्हणून सांगितलं जाईल. आपण तयार करताना 5ही तयार करायचे आहेत. मी तुम्हाला लिहून देत असताना 5ही लिहून दिलेत आणि ते 5ही तुम्ही जर तयार केलेत, मग 2 विचारू दे, 3 विचारू दे, 4 विचारू दे किंवा 1 विचारू दे, आपल्याला तो लिहिता येणं गरजेचं आहे. नवीन सिलेबस असल्यामुळं आपण कोणताही भाग ऑरला टाकायचा नाही. तुम्ही जे ठराविक टॉपिक आहे त्या टॉपिकला एकही भाग ऑरला न टाकता जर तुम्ही तयार केलं तर तुम्हाला मराठी विषयामध्ये घवघवीत मार्क्स मिळतील. मराठी विषयामध्ये पास व्हाल असं मी म्हणत नाही, घवघवीत एक ठिकाणी तुम्हाला यश संपादन होईल, मी असं बोलतोय. तर आता माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. पहिला मुद्दा आहे माहितीला प्राधान्य. माहिती पत्रकामध्ये या नावामध्येच माहिती आहे, म्हणून नावच माहिती पत्रक असल्याने माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य आहे, सर्वात जास्त महत्व आहे. ज्या हेतूनं माहिती पत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. आता माहिती पत्रकामध्ये जी आपण माहिती देणार आहे ती माहिती आपण हे माहिती पत्रक कोणत्या हेतूनं कोणत्या उद्दिष्टानं तयार करतोय त्या उद्दिष्टानुसार माहिती पत्रक तयार करत असताना त्या हेतूशी त्या उद्दिष्टाशी सुसंगत अचूकच माहिती आपण दिली पाहिजे. माहिती आटोपशीर आणि संक्षिप्त असेल, पल्लाळीपणा त्याच्यात नको. माहिती देत असताना थोडक्यात पण परिणामकारक द्यायची. आणि ज्या संस्थेशी संबंधित अत्यावश्यक व कायदेशीर माहिती पत्रकात दिली गेली पाहिजे. आणि ज्या संस्थेविषयी आपण माहिती देतोय त्या संस्थेशी संबंधित अत्यंत आवश्यक असणारी माहिती आणि कायदेशीर असणारी माहिती देणं गरजेचं आहे. आता कायदेशीर माहिती कोणती? ज्या संस्थेची आपण माहिती देणार आहे त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक, संस्थेचा नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, संस्थेची वेबसाईट असली वेबसाईट, संस्थेचं बोधचिन्ह, संस्थेचं घोषवाक्य, संस्थेचा पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे आणि कामकाजाची वेळ, ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत. कायदेशीर बाबी दिल्यानंतर ग्राहकांचा लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. लोकांचा विश्वास बसवण्यासाठी माहिती पत्रकातील माहितीला अत्यंत प्राधान्य आहे. म्हणून माहिती पत्रकातील माहितीमध्ये माहिती देत असताना ज्या संस्थेच्या संबंधित आपण अत्यावश्यक माहिती देणार आहे किंवा ती कायदेशीर माहिती आपल्याला द्यायची आहे तरच लोकांचा विश्वास बसेल. आणि मुख्य म्हणजे माहिती पत्रकातील माहिती ही वस्तुनिष्ठ, सत्य व वास्तवच असली पाहिजे. आपण जी माहिती पत्रकामध्ये माहिती देणार आहोत ती माहिती वास्तव असणं गरजेचं आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ असणं गरजेचं आहे, त्याच्यात सत्यता असणं गरजेचं आहे आणि ती वास्तवच असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिच्यात अतिशयोक्ती किंवा चुकीची माहिती असता कामा नये आणि त्या माहिती पत्रकामध्ये अतिशयोक्ती माहिती देण्याचा अतिरेक करू नये, अतिशयोक्ती न करता चुकीची माहिती देऊ नये. माहिती पत्रकात माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक आणि माहिती पत्रकातली माहिती आहे ते म्हणजे वाचण्यास लायक, वाचनेबल असावी आणि ती माहितीचा अतिरेक असू नये. एवढ्या ठिकाणी या मुद्द्यामध्ये सांगितलं. माहिती पत्रक चांगल्या पद्धतीचं तयार करत असताना आपल्याला पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती पत्रक एक तयार करायची आहे, कृती महत्त्वाची आहे. माहिती पत्रक तयार करत असताना त्याच्या माहितीला सर्वात प्राधान्य आहे, सर्वात महत्त्व आहे. ही माहिती देत असताना ज्या हेतून आपण माहिती तयार करतोय त्या हेतूशी सुसंगत आणि अचूकच माहिती दिली पाहिजे. माहिती आटोपशीर असावी, माहिती संक्षिप्त स्वरूपात असावी, माहितीमध्ये पाल्ला असता कामा नये. आणि ज्या संस्थेसंबंधी आपण माहिती देतोय त्या संस्थेच्या संबंधित अत्यावश्यक माहिती आणि त्या माहिती कायदेशीर बाबी आहे त्या कायदेशीर बाबीची तिथे माहिती पत्रकामध्ये नोंद असणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे माहिती पत्रकातली माहिती ही वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त किंवा चुकीची माहिती असता कामा नये. हे आपण पहिल्या मुद्द्यामध्ये बघितलं. कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला जर विचारलं माहितीला प्राधान्य असा जर मुद्दा दिला तर त्याचं स्पष्टीकरण मात्र मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने लिहायचं. मी माझ्या भाषेमध्ये लिहून काढलेलं आहे, तुम्हाला ते नंतर मी पाठवेल. पुढचा मुद्दा उपयुक्तता. माहिती पत्रकाची उपयुक्तता. उपयोग काय सांगितले पहा. आपले माहिती पत्रक उपयुक्त.
व परिणामकारक कसे होईल याची दक्षता घ्या. माहितीपत्रक तयार करत असताना मी तयार केलेलं माहितीपत्रक कसं उपयुक्त होईल, परिणामकारक, लोकांच्या मनावरती, ग्राहकांच्या मनावरती परिणाम करेल, आपला हेतू, आपलं उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल, म्हणजे परिणामकारकता होईल, अशी ठिकाणी याची दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. आपलं माहितीपत्रक हातामध्ये मिळालं आणि वाचलं, चुरगळून टाकलं, अशी भावना वाचकांच्या आणि ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण न होता ती जपून ठेवण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. उपयुक्तता आणि असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल, आणि असं उपयोग मूल्य म्हणजे ते माहितीपत्रक चुरगाळून टाकून न देता ते जपून ठेवावं. असं उपयोग मूल्य माहितीपत्रकाला कधी मिळेल, प्राप्त होईल, तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजेच ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते. वाचकाच्या जिव्हाळ्याची, ग्राहकाच्या जिव्हाळ्याची, लोकांच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते. म्हणजे दैनंदिन जीवनातील समस्या, दैनंदिन जीवनातील अडचणी, दैनंदिन जीवनातील प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. लोकांना असं वाटणं गरजेचं आहे, अरे माझ्या आयुष्यामध्ये अशी समस्या, ती समस्या सोडवण्यासाठी हे माहितीपत्रक उपयोगाचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये अशी अडचण आहे आणि ती अडचण सोडवण्यासाठी हे माहितीपत्रक उपयोगाचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये असा एक प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी हे माहितीपत्रक उपयोगाचं आहे, असं ग्राहकाला वाटायला लावण्यासारखं माहितीपत्रक असतं, ते उपयुक्त असतं. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यावर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का? आता सध्या मुंबई असेल, पुणे असेल, शहरामध्ये भाजीपाला आपल्या ग्रामीण भागातून जातो. 4 ते 5 दिवसानंतर तो भाजीपाला जर तिथं पोहोचला तर 4 ते 5 दिवस अगोदर उपटलेली भाजी असेल, शेतातून काढलेली भाजी असेल, ती भाजी 4 ते 5 दिवसानंतर ताजी टवटवीत दिसते. त्याला कारण काय? तर त्याला काही विशिष्ट केमिकलचा फवारा मारलेला असतो. काही फळं म्हणजे बहुसंख्य फळं पाडाला न येता ती पिकवली जातात, केमिकलच्या साह्याने पिकवली जातात. मग ही भाजी ताजी आहे, आतनं ताजीसारखी दिसते, पण ह्या भाजीवरती कोणत्या औषधाचा फवारणी केलेला आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल, कसं ओळखायचं हे माहितीपत्रकात तुम्हाला कळणार आहे. किंवा दुधातली भेसळ ही अशी ओळखावी, कशी ओळखा, अशी ओळखा म्हणून सांगितलं. असं जर माहितीपत्रक असेल तर प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील आता ही समस्या आहे की दूध आणायला गेलो तर दुधामध्ये भेसळ आहे, मग ती भेसळ ओळखायची कशी? अशा पांपळेचं जर माहितीपत्रक असेल, अशा टायटलचं जर एक माहितीपत्रक असेल, ठळक मथळ्याचं जर माहितीपत्रक असेल, तर ते माहितीपत्रक आपल्याला उपयुक्त होणार आहे. असं माहितीपत्रक ग्राहक असेल, लोक असतील, जनता असेल, हे चुरगळून फेकून देणार आहे, हे उपयोगाचं आहे. ठेवा, आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून सांगितलं पहा, अशा वाक्याकडे वाचकांचे लक्ष गेले तरी शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीची माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. आणि कृषी प्रदर्शनात जी माहितीपत्रक वाटतात आणि शहरी लोकांना त्याचे काही ठिकाणी मूल्य नसतं, घेतात आणि चुरगळून टाकतात. तुम्ही जर कृषी प्रदर्शनामध्ये गेलात तर प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला माहितीपत्रक देत असतात. आपण काय करतो, घेतो, टाकतो, त्याची किंमत आपल्याला नाही कळत, कारण आपण ते कधी वाचलेले नसतात. पण त्या माहितीपत्रक वाचल्यानंतर अरे हे आपल्या उपयोगाचं आहे, यामुळं माझी ही समस्या सुटणार आहे, यामुळे माझी ही अडचण निर्माण होणार आहे, माझा हा प्रश्न माझी ही अडचण दूर होणार आहे आणि यामुळे माझा हा प्रश्न सुटणार आहे, ही भावना तयार झाली पाहिजे. आणि ही कधी तयार होईल तर माहितीपत्रक आपण अशा पद्धतीनं उपयुक्त स्वरूपाचं केलं तर. माहितीपत्रक वाचता क्षणी, पाहता क्षणी उपयुक्त आणि परिणामकारक कसं होईल याची दक्षता जर घेतली तर आपलं माहितीपत्रक चांगलं होईल. माहितीपत्रकाचं आपण दुसरं वैशिष्ट्य बघितलं. माहितीपत्रकाचं तिसरं वैशिष्ट्य वेगळेपण. इतर उत्पादकांची सुद्धा माहितीपत्रक असतात आणि त्या इतर उत्पादकांच्या, उद्योजकांच्या, व्यावसायिकांच्या, पतसंस्थांच्या, सहकारी संस्थांच्या, शैक्षणिक संस्थांच्या माहितीपत्रकापेक्षा आपलं माहितीपत्रक वेगळं पाहिजे. आपल्या माहितीपत्रकाचा वेगळेपणाचा ठसा उमटणं गरजेचं आहे. काय सांगितले पहा, इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे
असेल याची काळजी. माहितीपत्रक तयार करत असताना इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपलं माहितीपत्रक वेगळं कसं असेल याची काळजी घेतली पाहिजे तयार करत असताना. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणलं पाहिजे. आणि हे माहितीपत्रक तयार करत असताना त्याची रचना आणि मजकुरामध्ये आणणं गरजेचं आहे. आता आपल्या विद्यालयामध्ये कॉपी रहित आपलं कोकरूड सेंटर आहे. आणि या कोकरूड सेंटरवरती कोतोलीच्या पलीकडे दत्तसेवेचे विद्यार्थी असतात 12वीचे, आणि नंतर कन्याशाळेची मुलं असतात, कन्याशाळेच्या मुली असतात. आणि ह्या 3 विद्यालयात म्हणजे आपलं विद्यालय आणि त्या 2 शाळा विद्यालयातील मुलं मुली मिळून एकत्र आपण आपल्या सेंटरवरती 12वीची परीक्षा घेतली जाते. एका जे आपला ब्लॉक असतो, जे हॉल असतो, त्या हॉलमध्ये 25 विद्यार्थी असतात. त्या 25 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विद्यालयाचे काही विद्यार्थी असतात, इतर विद्यालयाचे विद्यार्थी असतात, आणि त्यांच्या त्या बैठक क्रमांकानुसार आपण बसतो. आणि तोच एक गठ्ठा, एक 25चा गठ्ठा तयार केला जातो आणि तो एक्झामिनरकडे तशाच गठ्ठ्या ठिकाणी तपासायला पाठवले जातात. एक्झामिनर तपासत असताना इतर विद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका त्याच्या हातात लागलेल्या असतात, आणि आपल्या विद्यालयाची उत्तरपत्रिका त्याच्या हातामध्ये पडली की तो म्हणतो जरा काहीतरी वेगळं आहे. कारण त्या मुखपृष्ठावरती आपण जी माहिती भरलेली असते ती बिनचूक माहिती भरलेली असते. कारण मी शिकवत असताना अगोदर सांगितलेलं असतं, उत्तरपत्रिकाचा मुखपृष्ठ हे आपला पहिल्यांदा अर्थ असतं, फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन. आणि त्याच्यावरची ओपन माहिती काय असते? विषयाचं नाव, दिनांक असते, पुन्हा नंतर उत्तर लेखनाची भाषा, हे सर्व या ठिकाणी तिथं लिहिलेलं असतं. पण ते लिहित असताना आपण कोरून अक्षर काढलेलं असतं आणि त्याच्यात खडाखोड बिलकुल केलेली नसते. आणि मग दुसरं पान पलटलं की आत लिहिण्याची आपली टापटीप बघितली, बोर्डाची उभी रेषा त्याच्या जर आपण समान अंतरावरती एक रेषा मारतो आणि पॅराग्राफ एकाखाली एक पडतो आणि पहिला अध्यक्षर एकाखाली एक घेतो. लिहिण्याची पद्धती आपली बघतात, तो वाचलेली नसते. आपले उत्तरपत्रिका ही आपली माहितीपत्रिका समजूया, आणि ती वाचलेली नसते. पाहता क्षणी तो एक्झामिनर त्या माहितीपत्रकावरती, त्या उत्तरपत्रिकेवरती एक फिदा होतो, खुश होतो, बस वेगळं काहीतरी आहे. तसं आपलं माहितीपत्रक पाहिलं, माहितीपत्रकाची रचना बघितल्या आणि माहितीपत्रकाचा मजकूर पाहिल्या ग्राहक आकर्षित झाला पाहिजे. म्हणजे आपल्या माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आपण बदल केला पाहिजे. इतरांच्या पेक्षा वेगळेपणा आणला पाहिजे. इतरांच्या पेक्षा वेगळी, नवी आणि रोचक उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे, याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येतं. माहितीपत्रकामध्ये वेगळेपण कशा पद्धतीने आणता येतं? इतरांच्या पेक्षा वेगळी माहिती द्यायची, नवनवीन माहिती द्यायची, त्याच्यामध्ये नाविन्यता असावी, रोचकता आणायची आपल्या माहितीपत्रकातील माहितीमध्ये, आणि उपयोगी या ठिकाणी ग्राहकाला उपयोगी, लोकांना उपयोगी, समाजातील घटकांना उपयोगी अशी माहिती द्यायची. त्याचा लेआउट आहे तो वेगळा तयार करायचा, माहितीपत्रकाला वेगळा आकार द्यायचा, नंतर वेगळी त्याची रचना करायची आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं, या सर्वाच्या आधारे आपणाला एक माहितीपत्रक वेगळ्या पद्धतीचे तयार करता येईल. माहितीपत्रक इतरांच्यापेक्षा वेगळं तयार केलं तर मित्रांनो आपलं माहितीपत्रक चांगलं होतं. ज्या उद्दिष्टानं माहितीपत्रक तयार केलं, ज्या हेतून माहितीपत्रक तयार केलं, तो हेतू, ते उद्दिष्ट सार्थ होतं, सफल होतं. पुढचा 4था मुद्दा, आकर्षक मांडणी. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरळ धोपट असू नये. कारण माहिती असं धोपट मार्गाने माहिती मांडू नये. आता आपण आपले उत्तरपत्रिका मांडत असताना बघा, ज्यावेळेला आपले वर्ग सुरू होतील त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार आहे, 11वीच्या सायन्सच्या अ मध्ये आणि 11वी आर्टमध्ये मी काही विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की उत्तरपत्रिका आपली कशी असावी 11वीतच तयारी करून घेतो. एक म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळ तालुका आहे, त्या पन्हाळ तालुक्यामध्ये एका मुलीनं 10वीच्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये तिला 100पैकी 100 मार्क्स पडले. आणि त्या मुलीच्या उत्तरपत्रिकांनी, बोर्डात लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची एक पुस्तिका त्या शाळेत तयार केली आणि त्या पुस्तिकेची किंमत ठेवली 150 रुपये. मला त्याची माहिती मिळाल्यानंतर मी ती पुस्तिका विकत घेतली. मी माझ्या घरातली मुलांना दाखवली, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. माझं तिथं 150 रुपये फिटलं. पण त्यापासून आज तारखेअखेर मी 12वीच्या विद्यार्थ्यांना, 11वीच्या विद्यार्थ्यांना वर्गात व्यक्तिशः विद्यार्थिनींना व्यक्तिशः ते उत्तरपत्रिका, त्यांची उत्तर लिहिण्याची पद्धती दाखवतो. सर्वसामान्यातील सामान्य विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असू दे, त्यांना समजते की अरे असं लिहिणं गरजेचं आहे. हा टापटीपणा पाहिजे आपणाला. अशी आकर्षक मांडणी पाहिजे. आपल्याला ज्या वेळेला माहितीपत्रक तयार करायचं आहे त्यावेळेला आपलं माहितीपत्रक आकर्षकच असणं गरजेचं, मांडणीच आकर्षक असणं गरजेचं आहे.
आणि म्हणून मांडणी आणि सरळ धोपट असू नये. माहितीपत्रक दिसता क्षणी ते वाचावेसे वाटले पाहिजे. आपलं माहितीपत्रक पाहिल्या दिसता क्षणी मित्रांनो त्यांना निश्चितपणे हे वाचण्यासारखं आहे असं ठिकाणी वाचावंसं वाटलं पाहिजे. अशी भावना, अशी वृत्ती ग्राहकाच्या मनामध्ये, लोकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ज्याचा कागद दर्जेदार असावा आणि त्याचा जो कागद आहे तो कागद दर्जेदार असावा. छपाई रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. कागद आकर्षक असावा. त्याची जी शाई आहे त्याची वापरण्याची छपाईची शाई ते ठिकाणी जरा रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर खूपच आपल्या चित्ताला, मनाला आकर्षित करणारे असावे. त्याचा आकार योग्य असावा. माहितीपत्रकाचा आकार अगदी लहानही असू नये, मोठाही असू नये, योग्य असावा. त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठसीत दिसणारे असावे आणि आपण जे शीर्षक देणार आहोत ते किंवा ते बोधवाक्य देणार आहोत ते ठसठसीत ठळक अक्षरात असावं. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत. आणि जर आपल्याला माहितीपत्रक अजून एक चांगलं करायचं असेल, आकर्षक करायचं असेल, तर त्याची मांडणी वेधक करायची असेल, गरजेनुसार त्या क्षेत्रातील कुशल कलाकार असतील, चित्रकार असतील किंवा संगणक तज्ज्ञ असतील त्यांची मदत घ्यावी. आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने, या सर्वांच्या मदतीने माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक करावी. इथंपर्यंतच्या भागापर्यंत आपण काय पहा, माहितीपत्रकाने माहितीला प्राधान्य, पहिला मुद्दा बघितला. दुसरा मुद्दा माहितीपत्रकाची उपयुक्तता. तिसरा मुद्दा वेगळेपणा. आणि चौथा मुद्दा आकर्षक मांडणी. आता शेवटचा 5वा मुद्दा पहा, भाषाशैली. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. आणि माहितीपत्रक नुसतं पाहिलं जात नाही तर ते वाचलं जातं. म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. आणि ते माहितीपत्रकाची भाषा, माहितीपत्र पाहिलं जात नाही तर ते वाचलं जातं. माहितीपत्रक तयार करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार असणं गरजेचं आहे, हे पाहिलं जाणार नुसतं वाचलं जाणार आहे. आणि तो विचार करून माहितीपत्रकाची भाषा आकर्षक आणि मनाचा वेध घेणारी, मनाला आकर्षित करणारी अशी भाषा असावी. आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायची वेळ मिळणार नाही. आता एवढं दिलं. माहितीपत्रकामध्ये छोटी छोटी वाक्य असावी, साधी वाक्यरचना असावी. तुम्ही फुलं कशी दिल्या पहा. एवढी सगळी माहिती. आता तणावाला वेळ नाही. इथं आल्यानंतर आता तणावाला वेळ नाही, पहिल्याच एका वाक्यामध्ये सर्व काही आलं. म्हणजे पाल्लाळ नाही, छोटं वाक्य आहे आणि साधं आहे. आता तणावाला वेळ नाही एवढ्या 4च शब्दात सांगणे म्हणजे मनाला भिडणार शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषाशैली पाल्लाळिक नको तर मनाची पकड घेणारी आहे. माहितीपत्रकामध्ये भाषाशैली ही पाल्लाळिक नको, मनाची पकड घेणारी हवी आहे. आपण इथंपर्यंतच्या भागापर्यंत मी जे आपले कृती वगैरे शिकवली तुमच्या गुगल मीट यावरून, तुम्हाला मीटिंगवरून 2 तास मी घेतले होते. ह्या 2 तासामध्ये जेवढं घेतलं तेवढं तुम्हाला मी व्हिडिओद्वारे, जे विद्यार्थी त्या तासाला हजर राहू शकले नाही, त्या मीटिंगला हजर राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी, त्या मुलांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मित्रांनो हा तास मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यांच्यापर्यंत मी हे ठिकाण पाठवतो. आता इथून पुढे मात्र व्हिडिओ तयार करत असताना ज्या वेळेला माझी मीटिंग सुरू असेल त्या मीटिंगचाच माझा व्हिडिओ तयार होईल. आणि मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ लगेच पाठवेन. जे विद्यार्थी या आपल्या मीटिंगपासून वंचित राहिलेत त्या विद्यार्थ्यापर्यंत ही अडकाने आपला विषय पोचावा हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आम्हा सर्व शिक्षकांचं हेच उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टानं आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक त्यांच्या परीने ठिकाणी प्रयत्न करतायत. आणि तुम्ही सुद्धा, मी प्रत्येक तासाच्या शेवटी सांगतोय, स्वतः अभ्यास करा. इथून पुढं कदाचित ऑनलाईन सुद्धा टीचिंग कायमस्वरूपी राहण्याची शक्यता आहे. म्हणून आणि जरी आत्ता तुमच्या बॅचला जरी नसलं तर इथून पाठीमाग पण इथून पुढं कोणत्या बॅचला मित्रांनो हे येईल सांगता येत नाही. पण स्वतः अभ्यास करण्याची तयारी करा. आणि अशी मानसिकता तुम्ही ठेवलेलीच आहे. आणि पुस्तकं जे माझं मराठीचं लेक्चर ऐकत असताना तुमच्यासमोर तुमचं स्वतःचं पुस्तक असणं गरजेचं आहे. मी माझ्या स्क्रीनवरती पेज दिलेलंच आहे. ते पेजही बघत चला. तुम्हाला जर पुस्तक नसेल तर त्याचा आधार घ्या. आणि ज्या वेळेला मी मीटिंग घेतो त्या मीटिंगच्या वेळेला सुद्धा माझं प्रेझेंटेशन असतं आणि ते प्रेझेंटेशनसुद्धा तुम्ही तिथं पाहू शकता, ऐकू ज्यांना ज्याच्याकडे पुस्तक नाही
कारण लॉकडाऊनमुळे पुस्तक घेता आलेली नसतील तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा व्हावा या उद्दिष्टानं मी या ठिकाणी तसं प्रेझेंटेशन करतो आहे. तिथं मीही दिसत नाही आणि तुम्हालाही मी माझी सक्त सूचना असते की तुम्ही मिटिंगच्या वेळेला कुणाचा या ठिकाणी फोटो बंद करा, आवाज म्यूट करा, मी सांगत असतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी सर्वांचं आज्ञेचं पालन करता. तुम्ही उद्याच्या मिटिंगला मात्र हजर होत असताना तुम्ही सर्वांनी आपलं नाव आणि पुढं वर्गाचं नाव लिहा. 12वी आर्ट असं लिहा, 12वी सायन्स किंवा 12वी विज्ञान अ किंवा ब लिहा. मला प्रेझेंट व्यवस्थित घेता येईल आणि जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांच्याशी मला संपर्क साधता येईल आणि त्यांची समस्या मला जाणून घेता येईल. ठीक आहे, आजच्या आपल्या ठिकाणी इथेच आपला विषय संपला. उद्याच्या मीटिंगमध्ये सर्वांनी हजर राहून उद्याची मीटिंग सर्वात महत्त्वाची आहे. कारण ह्या पाठीमागं आपण 3 कृती बघितलीत आणि सर्वात महत्त्वाची कृती ही पुढची असणार आहे, जी डेफिनेटपणे विचारली जाईल. ती कृती आपण उद्याच्या तासाला बघूया. ठीक आहे, इथंच आपला तास संपला.